नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, श्री पिठापूर याबद्दल माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. उर्वरित माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 30 मध्ये श्रीपाद म्हणतात, शंकर भट्टा, भविष्यात माझे महास्थान श्री पिठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्री पिठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायासपूर, अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेणाऱ्या येणाऱ्या भक्तांची मुंग्यांसारखी रांग लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ महामुनीचा अंश घेऊन जन्मास आलेल्या साधक श्रीपाद श्री वल्लभ संस्थानांचा पुजारी नेमला जाईल. त्याचबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. पिठापूर आंध्र प्रदेशातील पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतात 51 शक्तिपीठांपैकी मानले जाते. तेथे श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान आहे. येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरु व श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्त्या आहेत. श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुका आहेत. भारतात काशी येथे बिंदू माधव प्रयाग व वेणी माधव, रामेश्वर येथे सेतू माधव, त्रिवेत्रम येथे सुंदर माधव, तर पिठापूरमध्ये कुंती माधव अशी माधवांची 5 मंदिरे आहेत. पांडवांची माता कुंती हिने माधवांची पूजा केली ते हे स्थान. श्रीपाद श्री वल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. लघुरुद्र करून आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी 7 वाजता पालखी सेवा असते. स्नान करून जोवळे घालून आपणास पादुकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थांतर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाता डोळे अक्षरशः पाणावतात व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतो. श्रीपाद श्री वल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला. कुक्कुटेश्वर, कालाग्री, शमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथे जागृत ठिकाणे आहेत. श्रीपाद श्री वल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या. श्रीपाद श्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत. त्यांच्या आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली. श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील, असे हे सिद्धिस्थान. चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्ध पावतील. येथे आलेल्या सर्वांची बाधा पीडा निरसन होऊन ते सुखी होतात. रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापुरी वास्तव्य करून श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभ स्वतः घेतील. श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान. हे श्रोत्रे हो, श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. हे पिठिकापूर गावी अंतर्धान पावून काशी नगरीत अवतरित होते आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पिठिकापूर मध्ये अवतरित होण्याचे तेथील भूतपिशाच्य बाधेचे निर्मूलन झाले होते. पिठिकापूर येथील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात काही शतकांनंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिष्ठापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडळात जागृत करेल. तेथील जनसमुदाय पिठापुराच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात नकळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या बनलेले असते. योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पिठिकापूर या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला, आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापूरला भौतिक रूपाने येतात का? श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पिठिकापूर मध्ये एक सुवर्ण पिठिकापूर आहे. जितकी भौतिक पिठापूरची व्याप्ती आहे तेवढी सुवर्ण पिठिकापूरची सीमा आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याचे निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता सांदकामध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होणाऱ्या
त्याला सुवर्ण पिटिकापुरात वास्तव्य करीत आल्यासारखे वाटते. या सुवर्ण पिटिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणाची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पिटिकापुरात राहण्याची उत्सुकता असतात, परंतु हे दिव्य रूप आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पिटिकापूर केवळ योग चक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. सुवर्ण पिटिकापूर प्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे, जे भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थ निर्मित आहे. काशी यात्रा गमिष्यामि तत्रैव निवसाम्यहम इति ब्रुवाणस्तंत काशी वास फल लभते. असे शास्त्रवचन आहे. मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे, असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फल प्राप्त होते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वरांच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्याचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिटिकापूर आहे, तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे. प्राणमय कोशांच्या संबंधित एक भौतिक पिटिकापूर आहे, तसेच एक भौतिक प्राणामय काशी सुद्धा आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिटिकापूर्व काशी आहे. या आनंदमय पिटिकापुरालाच सुवर्ण पिटिकापूर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, महोदय, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे संबोधन विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचकोशी यात्रेला फळाबद्दल सांगतात. ती यात्रा कोणती? माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचकोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करायची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञामय व आनंदमय आणि आनंदमय कोश मानवली जाणारी ही पंचकोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते. हेच या पंचक्रोशमय यात्रेचे गूढमय दैव रहस्य आहे. श्रीपादशी प्रभूंनी काशीमध्ये गंगा स्नान केले तेव्हा गंगामाता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगे स्नान करीन असा वर दिल्यामुळे गंगा मातेचे चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे. तर मित्रमैत्रिणो, अशा प्रकारे श्रीपादांचे जन्मस्थान म्हणजे श्री क्षेत्र पिठापूर याबद्दल ही माहिती होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.